अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून कडवी हिंदुत्वाची भूमिका घेत असल्यानं वादग्रस्त ठरले होते। त्यामुळे नगर शहरात आणि काही तालुक्यांमध्ये सध्या हिंदू विरुद्ध मुस्लिम असं सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळतंय। दिवाळीतील खरेदी मुस्लिमांकडून न करता ती हिंदूंकडूनच करावी अशी जाहीर भूमिका संग्राम जगताप यांनी घेतली होती। शिवाय त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाड्यातील 12 ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। आज बीडमध्ये देखील हा मोर्चा झाला, मात्र या मोर्चाला संग्राम जगताप गैरहजर राहिले। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना कडक समज दिली होती। प्रसंगी पक्षातून हकालपट्टी करण्यासही अजितदादा मागे पुढे पाहणार नव्हते। त्यामुळे अजितदादांनी पाजलेला डोस संग्राम जगतापांना लागू झालाय का याची चर्चा आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपासून संग्राम भंडारे महाराज वादग्रस्त ठरत आहेत। एका ठिकाणी त्यांच्यात आणि बाळासाहेब थोरात यांच्या माणसांमध्ये संघर्ष झडला होता। यावेळी संग्राम जगताप यांनी भंडारे महाराजांची बाजू घेत आपण कडवट हिंदुत्व स्वीकारल्याचे सूतोवाच केले होते। त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांसोबत असलेला थोडाफार मुस्लिम मतदार आणि काही नेते कमालीचे नाराज झाले होते। मंत्री हसन मुश्रीफ, इद्रिस नाईकवडी, नवाब मलिक यांनी अनेकदा अजितदादांची भेट घेत संग्राम जगतापांना आवर घालण्याची मागणी केली होती। पक्षाचे प्रवक्ते भागवत तावरे यांनी देखील गांधीगिरी करीत चला मुस्लिम समाजाकडून खरेदी करू ही मोहीम चालवली। एकीकडे कडवट हिंदुत्व घेऊन मिरवणाऱ्या भाजपसोबत सत्तेत आणि दुसरीकडे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेसोबत आम्ही आहोत हे सांगताना अजितदादांची प्रचंड कोंडी झाली होती। त्यात आमदार संग्राम जगताप भाजपची भाषा बोलू लागल्याने अजितदादांच्या अडचणीत भर पडली होती। अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर मुस्लिम समाज घड्याळापासून दुरावलेलाच आहे, पण पक्षाची विचारधारा जपण्यासाठी का होईना अजितदादांना संग्राम जगताप यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी लागणार होती। अनेकदा माध्यम देखील त्यांना हे विचारत होते, मात्र अजितदादा फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन वेळ धकवून नेत होते। अखेर संग्राम जगतापांचं कडवट हिंदुत्व वाढल्यानं अजितदादांनी संग्राम जगताप यांच्याबद्दल भाष्य केलं। त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असं सांगितलं। त्याच दिवशी त्यांना तशी नोटीस पाठवण्यात आली। आपण पक्षहितास बाधा पोहोचेल, 2 समाजात तेढ होईल अशी वक्तव्य करत असल्याने आपली पक्षातून हकालपट्टी का करण्यात येऊ नये अशी विचारणा त्यांना करण्यात आली होती। शिवाय आज त्यांना बीडच्या मोर्चात सहभागी न होण्यासाठी देखील तंबी देण्यात आली होती। त्यानुसार त्यांनी बीडच्या मोर्चाकडे पाठ फिरवली। मात्र हा तात्पुरता विलास ठरतो की संग्राम जगताप खरोखरीच पक्षाला अपेक्षित भूमिका घेऊन वागतात हे पुढच्या काही दिवसात समजून येईल। एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाने देखील थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे। ज्याप्रमाणे कडवट हिंदुत्ववादी भाजप पक्षाकडे आहेत, त्याप्रमाणे कडवट मुस्लिमांची संख्या देखील कमी नाही। प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम समाज हा कोण्या एकाच्या मागे जात असल्यानं त्यांच्याबद्दल लोकांचं मत वाईट बनत चाललंय। 2014 पूर्वी मुस्लिम समाज हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांसोबत असायचा। त्यानंतर MIM या राजकीय पक्षाची एंट्री झाली। मग हा समाज 2019 पर्यंत MIM सोबत राहिला। 2019 नंतर महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर झालं। 2024च्या निवडणुकीत थेट मौलवीच कोणत्या पक्षात मतदान करायचं हे सांगायला लागले। त्यानुसार मुस्लिम समाजानं एक गठ्ठा तुतारीला मतदान केलं। त्याचा परिणाम म्हणून इतर पक्षातील नेते राजकारणासाठी हिंदुत्वाची शाल पांघरून बसायला लागले। त्यात संग्राम जगतापही आले। मुस्लिम आपल्याला मते देत नसतील तर त्यांना का कुरवाळत बसायचं अशी थेट भूमिकाच संग्राम जगताप यांनी घेतली। लोकशाहीत कोणी कोणाला मतदान करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु ज्याप्रमाणे वंजारी समाज फक्त मुंडेंच्या मागे जायला लागला, त्याप्रमाणे मग मराठा समाजाने देखील मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच आपला नेता ही भूमिका घ्यायला सुरुवात केली। हीच बाब ब्राह्मण, मारवाडी यांच्याही सोबत होतीये। ते त्यांच्या एरियातून भाजप वगळता इतर पक्षांना मतदानच द्यायला तयार नसतात। यामुळे कट्टर जातीयवाद वाढीस लागला। समाज म्हणून आपण नेत्यांच्या हातात जातीयतेचं, धार्मिकतेचं हत्यार देतो। मग हे नेते त्यांना जमल तसं, जसं पाहिजे तसं समाजाला वापरून घेतात। त्याचा त्रास सर्वच जाती धर्मातील सर्वसामान्य नागरिकांना होतो। संग्राम जगताप यांना त्यांचं राजकीय भविष्य सेफ करण्यासाठी हिंदुत्व गरजेचं झालंय। ते आज शांत बसले असले तरी भविष्यात ते शांत बसतील असं दिसत नाही। अजितदादा त्यांना आणखी किती दिवस शांत बसवणार की एवढ्या स्थानिकच्या निवडणुका होऊन जाऊ दे, मग तुला पाहिजे तिथं जा, असा तर दोघांमध्ये समझोता झाला नसेल ना? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।